तर सध्या अमळनेरमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यातच लोक कलावंतांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। लोक कलावंत हे कायम उपेक्षित असतो आणि त्याला मंच देण्याचं काम संमेलनानं केलेलं अशी भावना या कलावंतांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अमळनेरमध्ये पार पडतंय। खरं तर आता आपण पाहू शकतो की या साहित्य संमेलनासाठी लोककलावंतांना स्थान देण्यात आलेलं आहे। मात्र तत्पूर्वी आपण जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत। सर, काय सांगाल, लोककलावंतांना स्थान मिळतंय, मंच मिळतोय, आपलं सादरीकरण सादर करायला मिळतंय, काय भावना आहे? खरं म्हणजे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा खूप मोठा मंच आहे आणि या मंचावर लोककलावंतांना घेऊन जाणं हे महत्वाचं कार्य या ठिकाणी डॉक्टर अविनाश जोशी आणि मवा मंडळ आणि आपले जे अखिल भारतीय साहित्य महामंडळ आहे यांनी केलेलं आहे। सासवड नंतर खूप महत्वाचं काम। या लोककलावंतांना कुठलंही व्यासपीठ नसतं, फारसं त्यांना कोणी विचारतही नाही, पण अशा परिस्थितीत सुद्धा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे आपल्याला या ठिकाणी लोककलावंतांना संधी देता येते आहे। हे खूप महत्वाचं कार्य या ठिकाणी होतंय। लोककलावंत हे उपेक्षितच असतात आणि त्यांची लोककला गल्ली आणि बोळामध्येच ती सादर होते, परंतु आज शासनाच्या दरबारी आणि साहित्य संमेलनामध्ये लोककलांना जी स्थान मिळालेलं आहे त्याचा आम्हालाही आनंद आहे। सर्व लोककला त्या वतीने साहित्य जे आपले आहेत, धनगड सर, आपले बापू हाटकर सर आणि माळी सर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी लोककलेला पूर्ण स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं मी लोककलावंतांच्या वतीने आभार मानतो। तुमची जी कला आहे ती थोडी सादर करून दाखवा आपल्याला। कॅमेरा पर्सन शिवा कुरीलसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, अमळनेर।